हॅलो, दिस विशाल नागपुरे, डायरेक्टर ऑफ गुरुकुल आहे नागपूर. सो फायनली तलाठीचा रिझल्ट लागलेला आहे. रिझल्ट जो लागलेला आहे तो यावेळेस सर्व जिल्ह्याचा लागलेला आहे. लक्षात ठेवा, सर्व जिल्ह्याचा, 36ही जिल्ह्याचा रिझल्ट लागलेला आहे. आणि तलाठीचे जे विद्यार्थी जे 2-3 महिन्यापासून मानसिक फ्रस्ट्रेशनमध्ये होते आणि मला खूप चांगलं वाटलं, माझ्या डोक्यामधला टेन्शन रोज बिचारे मला. आणि ऑब्व्हियसली त्या विद्यार्थ्यांना असं होतं की आम्ही एवढा अभ्यास केलेला आहे, सर्व गोष्टी केलेल्या आहे, मेहनत केलेली आहे, पण शेवटी चीज होत नाही, त्याचं आम्हाला फळ भेटत नाही, असं झालं होतं. आणि शेवटी जे पण 13 जिल्हे जे बाकी होते आपले, त्या सर्व 13 जिल्ह्याचे पण सर्व रिझल्ट लागलेले आहे. पुणे असेल, नाशिक असेल, सर्वांचे. आणि मला असं वाटते की सर्वांनी साईटवर जाऊन प्रत्येक जिल्ह्याचे रिझल्ट बघून घ्यावे. आणि त्यामध्ये वेटिंग लिस्ट असेल आणि सोबतच जे पण सिलेक्टेड कॅन्डिडेट आहे त्या सर्वांचं अभिनंदन, वेटिंगवाल्यांचं अभिनंदन. मला वाटते जे सिलेक्टेड असतील, जे कुठे जर झाले असतील एसटीमध्ये वगैरे, त्यांनी लवकर ऑप्टिंग ऑफ करून टाकावं. DVला नको जा तुम्ही लोक. पण मला असं वाटते की एक खूप मोठी महत्त्वाची बातमी आहे. पण त्यावरून महत्त्वाची बातमी तुम्हाला सांगत आहे की तुम्हाला मी सांगितलं याच्यामध्ये की पेसा चित्रा निकाल लागलेला आहे. आचारसंहितेआधी नियुक्तीवर काही अशा गोष्टी माहिती झालेल्या आहे. त्या गोष्टी मी एकदम बोलणार नाही इथे, कारण ते चांगलं नाही आहे. आचारसंहिता उद्या परवा सर्वांना माहिती आहे. त्याच्या आधी असं म्हटलं जात आहे की सर्वांना नियुक्तीपत्र दिलं जाणार आहे, असं म्हटलं जात आहे. ठीक आहे. आणि अखेर प्रतीक्षा संपली. आणि जो सर्वांचा जो लढा म्हणू शकतो आपण याला, कारण की या अशा वाईट परिस्थितीमध्ये सुद्धा संपूर्ण विद्यार्थी त्या टेलिग्रामवर जे सर्व ॲडमिन आहेत त्यांना सुद्धा हॅट्स ऑफ आहे की तुम्ही त्या टेलिग्रामवर ग्रुप बनवून सर्व विद्यार्थ्यांना एकत्र केलं. आणि बघा, एकत्र होते म्हणून तुम्ही जगू शकले चांगल्या पद्धतीने. पण जर तुम्ही एकटे असता तर तुमची वाट लागली असेल. तुम्हाला माहिती आहे की ते असतं ना, आपलं म्हणतो चला सर्व अभ्यास केलेला पण काही झालं नाही, होते की नाही. पण त्या सर्वामध्ये टीम मुंबई असेल, टीम अहमदनगर असेल, टीम पुणे असेल, आणि सर्व जे टेलिग्रामचे जे सर्व ॲडमिन जे सर्व विद्यार्थी आहे त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. आणि हा तुमच्या आयुष्यातला खूप मोठा क्षण आहे. पहिली जर पोस्ट आहे खूप लोकांची याच्यामध्ये तर. आणि यानंतर जॉईनिंग लवकरच होणार आहे असं म्हणजे माहिती पडत आहे. आता बघूया, जर झालं चांगलं, नाही झालं तर मग डायरेक्ट जून डोक्यात ठेवा. पण मला तर असं वाटतं की आहे बाबा 1-2 दिवसामध्ये, जसं मला माहिती पडलं आहे की कलेक्टर्सचं जे पण त्यांचं जे पण आहे, ज्या सर्व गोष्टी ते मी एकदम बोलत नाही. पण आय होप की जॉईनिंग पण जर लवकर झाली तुम्हाला काम करायला भेटून जाईल इलेक्शनच्या ह्याच्यामध्ये, आहे ना. तर बघूया, खूप चांगली माहितीसुद्धा आहे. आणि या सर्व वाईट काळामध्ये त्या ॲडमिननी असेल किंवा प्रत्येक विद्यार्थ्यांनी आहे, ठीक आहे, थोडंफार निगेटिव्हिटी असते काही याच्यामध्ये, काही चमित्या होत्या किंवा काही शिक्षकसुद्धा होते जे अगेन्स्ट होते. पण ठीक आहे, एक चांगलं झालं की शेवटी संपूर्ण विद्यार्थ्यांना त्यांनी जो अभ्यास केला होता, त्यांनी जो पूर्ण मेहनत केली होती त्याची त्यांना चीज झालेली आहे. आणि शेवटी सर्वात इम्पॉर्टंट हे असते की तुमच्या आईवडिलाच्या डोळ्यामध्ये आज आनंदाश्रू आले असतीलच. कारण की बघतो आपण की या सर्व निगेटिव्हिटीमध्ये खूप लोक शकनी बघत होते आपल्याकडे की हा झाला आहे की नाही, काय झाला आहे की नाही, होईल की नाही, की याचं नाव दिसत आहे, हा फ्रॉड आहे की नाही. या सर्व गोष्टीला आयोग आहे आपल्या, यांनीसुद्धा आपलं ई-भूमीनेसुद्धा किंवा गव्हर्नमेंटनेसुद्धा ज्यांच्यावर कारवाई की त्यांच्यावर कारवाया पण केलेल्या आहेत. काही रिझल्ट राखीव पण ठेवलेले आहेत. त्यात काही पण आता राखीव ठेवण्यामध्ये जरुरी नाही सर्वजण फ्रॉड असते, त्यात होऊ शकते. आता बघू काय होतं ते त्याच्यामध्ये. पण शेवटी ज्यांनी चांगला अभ्यास केला होता, ज्यांनी सिरियस होते, ज्यांचे स्कोर खूप 190-180च्या वर होते, त्या सर्वांना जॉईनिंगसुद्धा लवकरात लवकर भेटणार आहे. होऊ शकते ते आज सायंकाळी राहू शकते, होऊ शकते ते उद्या काहीतरी तुम्हाला एक होऊ शकते सरप्राईज काहीतरी भेटेल. आय होप झालं पाहिजे, मला तरी असं वाटतं झालं पाहिजे लवकरात लवकर. आणि पहिली गोष्ट मी सांगत आहे, असं आता होते का ते मला माहिती नाही, नाही तर नाही झालं तर पूर्ण माझ्या नावाने बोंबलाल फालतू की नाही सर विषय सर तुम्ही बरोबर सांगितलं नाही बाबा म्हणून. मला तरी असं वाटत आहे की आज इव्हनिंग किंवा उद्यापर्यंत, आज चान्सेस आहे रात्रीपर्यंत किंवा उद्यापर्यंत मला वाटतं की जॉईनिंग वगैरे होऊ शकते. बघू आता. आणि या सर्व याच्यामध्ये जे माझे एक्स सर्व्हिसमॅन आहेत त्यांना पुन्हा एकदा जय हिंद, हॅट्स ऑफ तुमच्यासाठी सुद्धा की या सर्व परिस्थितीमध्ये आपले जे एक्स सर्व्हिसमॅन आहे, अपंग जे विद्यार्थी आणि जे सर्व प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे सर्व पुण्याच्या ऑफिसमध्ये डेली जात होते, मुंबईला जात होते, बिचारे मानसिक त्रस्त झाले होते, पूर्णपणे मेंटली पण डिस्टर्ब झाले होते. या सर्व याच्यामध्ये तुम्ही सर्वांना एकत्र ठेवलं, हे खूप मोठी गोष्ट आहे. आणि आता एकच गोष्ट आहे, गुलाल उधळा, फटाके फोडायची सर्व गोष्टी आहे. हा जॉईनिंग बाकी आहे थोडीफार आणि ते मला वाटते होऊनच जाईल लवकरात लवकर. आणि या सर्व याच्यामध्ये एक आपण शिकलो
की पेशन्स खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. पण पेशन्समध्ये असे लोक आपल्याजवळ पाहिजे की जे आपल्याला सपोर्ट करू शकतात, जे आपल्याला मोटिवेट ठेवू शकतात. तर त्या ग्रुपमधून आपल्याला त्या सर्व गोष्टी दिसलेल्या आहेत. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक अभिनंदन. आणि तुम्हा सर्वांना पुढच्या ज्या पण तुमच्यासाठी जे पण एक्झाम्स असतील, मला असं वाटते आणि मी आधीपासून सांगत आहे की तुम्हा सर्वांच्या ड्रीम पोस्ट तलाठी नाही राहिल्या पाहिजे. तुमच्या सर्वांचं ड्रीम पोस्ट असलं पाहिजे. डेप्युटी कलेक्टर असेल, राज्यसेवेच्या असतील किंवा ST असेल. क्लास 2 आता डायरेक्ट क्लास 2वर फोकस करा, क्लास 1वर फोकस करा. क्लास 2ची ॲड आली नाही आहे तर मला असं वाटतं की STवर फोकस करा समोर. आणि माझ्यामार्फत ज्या ज्या गोष्टी तुम्हाला कधी हेल्प लागली आयुष्यामध्ये त्या संदर्भात विशाल नागपूर तुमच्यासाठी नेहमी सदैव तत्पर राहील. ठीक आहे. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.